मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508। माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850015558। पुनश्च व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर एक आहे, लक्षात घ्या, 9850015558। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय बुधवारी सुट्टी असते, अवकाश असते, कामकाज बंद असते। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। मी स्वतः मार्गदर्शन करतो, माझ्या मार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही। आता आपण हा व्हिडिओ शेगावच्या हायवेवरून चालून राहिलेलो आहे, त्या ठिकाणी आपण हा व्हिडिओ मार्गदर्शन करणार आहोत। मार्गदर्शन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। गेले 5-6 दिवस झाले सारखे फोन येत आहे, मोबाईल येत आहे, विचारणा होते आहे, विवाहाविषयी काहीतरी आम्हाला मार्गदर्शन करा आणि विवाहाविषयी काय काय तुम्ही मार्गदर्शन करू शकतात त्याविषयी आम्हाला माहिती द्या, असं अनेकांचे मोबाईल आणि विचारणा झाल्यामुळे तोच विषय मी आता आपल्याला देत आहे। आता विवाह मुलांचा म्हणा, मुलींचा म्हणा, त्याच्यामध्ये प्रेमविवाह असतो, ठरवलेला विवाह असतो, जातीबाह्य विवाह असतो, जातीत विवाह असतो, किंवा विवाहाला विलंब झालेला असतो, घटस्फोटित विवाह असतो, कोर्ट कचेरीच्या नंतर घटस्फोट मिळालेला असतो, काहींचा साखरपुडा मोडलेला असतो। अशा अनेक विवाहाच्या योगामध्ये आपल्याला विचारणा आम्हाला होते, परंतु अनेक जण या बाबतीत काय करतात की एकच सूत्र लावतात, पण तसं एक सूत्र नाही आहे। तुमचा घटस्फोट झाला असेल खाजगीरित्या, कारण काही जाती समूहाला खाजगीरित्या कायद्याने परवानगी आहे, त्याच्यासाठी विवाहाचं सूत्र वेगळं आहे। दुसरं असं की जर आपण पाहायला गेलो तर कोर्टामार्फत घटस्फोट झालेला असला तर आपल्याला वेगळं पाहायला मिळते, त्याच्यासाठी वेगळं सूत्र असते। किंवा 2 घटस्फोट झाले असला तर मग तिसरं आपल्याला बघावं लागतं, त्याच्यासाठी वेगळं सूत्र असते। किंवा काहींना संतती होऊन घटस्फोट झालेला असतो, त्याच्यासाठी ज्योतिषशास्त्राचा मार्ग वेगळा असतो। असे मार्ग वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळत असतात। त्याच्यासाठी आपण माहिती देत असताना मला विचारणा करून माहिती द्यावी। प्रेमविवाहात सुद्धा घटस्फोट होतो, दुरावा निर्माण होतो, माहेरी बाई राहते, पत्नी राहते, पुन्हा पुन्हाचे मिलन होते, किंवा एखादं अनारोग्य असतो, एखादं पण निधन असते, किंवा एखादा अपघात होतो। हे असे अनेक प्रकार विवाहाच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळतात आणि पाहायला मिळतात आणि आम्हाला त्यावरून मार्गदर्शन करावं लागतं। तर विवाहाचा प्रश्न म्हटला की साधारणतः गुरु बघितला जातो, परंतु विवाहाचा कारागृह हा गुरु आहेच नाही, कारण गुरुने स्वतः विवाह केलेला नाही, तो मंदिरात राहतो, तो स्वतः संन्यासी आहे, त्यामुळे गुरुचं पाहणं हे चुकीचं आहे आणि त्यामुळे चुकीचे निर्णय होतात। आता बहुतांशी आजही 21व्या शतकामध्ये कलियुगामध्ये आपण जरी पाहिलं तर वंश वाढवण्यासाठी, संतान उत्पन्न करण्यासाठीच विवाह होतो, हे तितकंच खरं आहे। कारण वंश आपला वाढवावा, घराण्याचं वाढवावं, नाव चालवावं असा त्यामागचा उद्देश असतो आणि मग धर्मसंस्कृतीप्रमाणे याचं बंधन करणं आवश्यक असते। म्हणून विवाह संस्था हे आपल्याला प्रत्येक जाती धर्मामध्ये आणि आहे, इस्लाममध्ये आहे, ख्रिश्चनात सुद्धा आहे, हिंदू संस्कृतीतही आहे, त्याचे काही विधिमार्ग वेगवेगळे आहे, परंतु एकच उद्देश असतो की तो जाती धर्माप्रमाणे त्याचं बंधन करणे। आता या ठिकाणी काय होते की पुष्कळसं आता वर्तमानस्थितीत मुलींची संख्या कमी झालेली आहे, मग विवाह कसा होईल, काय होईल ही चिंता निर्माण झालेली आहे। पूर्वी काय करत होते की वाडवडीला आपले ठरवत होते, मुलाला मुलगी दाखवण्याची गरज नव्हती, मुलीलाही मुलगा दाखवण्याची गरज नव्हती, आणि
फार पूर्वी आपण जर बघितलं तर फार पूर्वीमध्ये इतिहासकालीन म्हणालं नाही, आताचीच गोष्ट म्हणायला पाहिजे आपल्याला, तर स्वातंत्र्याच्या नंतरही बालविवाहाची प्रथा होती. आता त्यावेळेला बालविवाहाची प्रथा म्हणजे तर बेंबीला कुंकू लावणे असे म्हणत असे की तुला मुलगी झाली तर आम्हाला दे, तुला मुलगा झाला तर आम्ही देऊ, असे ते वचनबद्ध होते आणि त्याप्रमाणे विवाह होते. परंतु वर्तमान स्थितीत 18 वर्ष मुलीचं पूर्ण झालेलं पाहिजे आणि 21 वर्ष मुलाचं पूर्ण झालेलं पाहिजे, तर कायद्याने विवाहाला परवानगी आहे. आता विवाहासाठी समजा एखाद्या मुलाला मुलगी किंवा मुलीला मुलगा तुम्हाला माहीत नसते, आम्हाला माहीत नसते, कुणालाही माहीत नसते की कुठून तो येणार, कसा असणार, काय असणार, कसे होणार. तर ह्या अनाकलनीय गूढत्वामधून शोधन करणं हे जाणकार ज्योतिषाचं कार्य असते. आता इथे जाणकार ज्योतिष असलं की तुम्हाला जे स्थळ आहे ते कुठल्या दिशेचं मिळेल याची इत्तमभूत माहिती आपल्याला ज्योतिषशास्त्र देत असते आणि त्या कोणत्या दिशेचं आहे हे पण माहिती आपल्याला मिळत असते. म्हणजे स्थळाविषयी तुम्हाला दिशा समजते, स्थळ किती दूरवर आहे याची माहिती तुम्हाला मार्गदर्शन आम्ही करतो. स्थळ असत असताना त्याचा वर्ण कसा म्हणजे रंग कसा याचे पण आम्ही तुम्हाला थोडक्यात नव्हे तर सविस्तर मार्गदर्शन करतो. एवढंच काय, जाणकार ज्योतिषी अगदी असला आणि गूढज्ञानी असला तर त्या स्थळाचा आवाज कसा आहे हे पण आपल्याला कळते. एवढंच प्रसून त्याचा स्वभाव कळतो, तापट आहे, क्रोधी आहे, संतापी आहे, भावुक आहे, श्रद्धावान आहे, भावनाशील आहे, कसा आहे, वृद्धापची भावना आहे, तरुणपणाची भावना आहे, पैलवान वृत्ती आहे, स्वकर्तृत्ववान आहे, आळशी आहे, आरामशीर आहे, अशा प्रकारचे जे स्वभाव वेगवेगळे आहेत त्या स्थळाचा स्वभावसुद्धा आम्ही तुम्हाला मार्गदर्शनात सांगत असतो. असं असताना त्या स्थळाविषयी ते आता आयुष्याचा प्रश्न आहे, तुमचा आयुष्याचा प्रश्न असत असताना पूर्ण आयुष्य तुम्हाला मिळेल का नाही हे बघावं लागते. हे बघत असताना आपल्याला तुमचा संसार पूर्ण होईल की नाही. आता काही वेळेला अपघात भयाची संभावना असते, काही अनारोग्याची संभावना असते. वर्तमान स्थितीत एड्ससारखे रोग तर भयंकर वाढू लागलेले आहे, कॅन्सरसारखे रोग वाढू लागलेले आहे. आता वर्तमान स्थितीत माझ्याकडे पाहण्यात आले आहे की स्त्री जी आहे ती स्त्री दिसायला स्वरूप दिसते आपल्याला, स्त्री आहे, महिला आहे, परंतु अनेकांना गर्भसुद्धा नसतो, संतती दात्रीती नसते. असाही अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेले आहेत. कारण काही कालमानाप्रमाणे, खाद्यपदार्थ विक्रीप्रमाणे आणि राहणीमानाप्रमाणे आता स्त्री प्रकृती बदलू लागलेली आहे, पुरुष प्रकृतीसुद्धा बदलू लागलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण काहींचं स्त्रीतत्व जर असलं तर ते वाढीस लागते आणि ते स्त्रीप्रमाणे वागतात पुरुष, मग काही स्त्रीप्रमाणे अनुरूप राहण्याचा प्रयत्न ते करतात. महिला वर्गात तर आता आपण पाहिलं तर पुरुष पोशाख घालण्याचं प्रमाण वाढूच लागलेलं आहे. पुरुष पोशाख असत असताना डोक्यावरचा पदर हरपला आहे, त्यानंतर ड्रेस आला तर ओढणीसुद्धा हरपलेली आहे, दागिनेसुद्धा कमी घालण्याचा प्रघात झालेला आहे. अशा असताना मग ही पुरुष संस्कृती स्त्रियांमध्ये अवतरायला लागलेली आहे. एकीकडे हे असत असताना मोबाईलचं युग आलेलं आहे, त्याच्यानं सेक्स पॉवर वाढत आहे आणि सेक्स पॉवर वाढत असताना बलात्काराचा प्रसंग निर्माण होत आहे, प्रेमविवाहाचे प्रकार वाढत आहे. याच्यातून काही चांगलं काही आपल्याला दिसत तर नाही, मला तरी दिसत नाही. आणि हे जर असं वाईट प्रकार वर्तमान स्थितीत वाढत असताना मग चांगले जे सुसंस्कृत माणसं आहेत, सुसंस्कृत मुली आहे, घराणे आहेत, त्यांना विवाहाला त्रास होऊ लागलेला आहे. आता वर्तमान स्थितीत आपण जर पाहायला गेले तर विवाह हा पुरुषाशी होतो, मुलीचा आता असा शब्द वापरणेसुद्धा कठीण झालेलं आहे. कारण त्याचं पॅकेज पाहिलं जाते, किती लाखाचं पॅकेज आहे, त्याला फ्लॅट आहे का, स्वतंत्र बंगला आहे का, गाडी आहे का, त्याला सासू सासरे मला नको, मी त्यांना वागवणार नाही, मला स्वतंत्र राहण्याची बुद्धी आहे, मी पण नोकरी करेन आणि मलाही स्वतंत्र जीवन जगायचं आहे, माझ्याप्रमाणे पण संसार चालला पाहिजे, मलाही तुला ऐकावं लागेल. अशा अनेक प्रश्न मुलींच्याकडनं आता छेडले जाऊ लागलेले आहे. आणि म्हणून मग संसार हा आता जर पाहिलं गेलं तर कोर्ट कचेरीच्या मार्फत घटस्फोटाचे दावे अधिकाधिक वाढूच लागलेले आहेत आणि काही जात पंचायतीमार्फतही घटस्फोटाचे प्रकार वाढू लागले. हे काही योग्य नाही, भारतीय संस्कृतीला हे शोभणारं नाही आणि हे घराण्याला पण याच्यात आणि जीवन आयुष्याच्या दृष्टिकोनातूनही या घटना वाईट आहेत. असो तरी पण ज्योतिषशास्त्र तुम्हाला
मार्गदर्शन करणं यथायोग्य करू शकते. विज्ञानामध्ये असं नाही की सोनोग्राफी केली, MRI केलं, तुम्ही रक्तलघवी तपासलं की तुम्हाला अमुक स्थळ मिळेल, अमुक दिशेचं मिळेल, अमुक वर्णाचं मिळेल, असं काहीही विज्ञान या बाबतीत सांगू शकत नाही. विज्ञान या बाबतीत अपूर्ण आहे, शून्य आहे. विज्ञान आता आपण डॉक्टरीकडे गेलो तर डॉक्टरसमोर पेशंट येईल तरच तो औषधाची उपाययोजना करतो असं म्हटलं तर आता तेही शब्द मागे घ्यावे लागतील. कारण MD डॉक्टर म्हटला, त्याच्याही मोठे डॉक्टर म्हटले तर ते रक्त लघवी, MRI, CT स्कॅन वाटेल ते परीक्षा केल्यानंतर मग औषध लिहून देतात. मग त्यांना कितपत ज्ञान आहे डॉक्टरीचा हा एक प्रश्न पडतो. आता याच्यामुळे मग विज्ञान हे असत्य आहे असं माझं प्रत्येक आहे. विज्ञानावर माझा फारसा भरोसा नाही हे पण मी तुम्हाला सांगतो. शास्त्र जे आहे देवादिकांचं शास्त्र आहे, जे ऋषीमुनींचं शास्त्र आहे, जे आपली भारतीय संस्कृती आहे त्याच्यावर माझा दाट विश्वास आहे. माझ्या आईवडिलांवर दाट विश्वास आहे. आईवडील माझं कधीही वाईट करणार नाही. योग्य स्थळ आवडेल. मला माझी पत्नी दाखवली नव्हती, पत्नीलाही मला दाखवलं नव्हतं. एकदम आम्ही विवाह केला आणि आमचा विवाह देवादिकांचा विवाह झाला नाही, त्याच्यापेक्षा सुखकर विवाह झालेला आहे हे पण मी तुम्हाला सांगतो. आणि हे सगळं ज्योतिषशास्त्रानुसार. आता याच्यात सांगण्याचा मुद्दा आहे की आमचं एक चरण, एक नाडी, एक नक्षत्र, असं एक राशी, हे असं असताना आमचा विवाह गुणमिलनात अजिबात बसत नाही. आता गुणमिलन हे खोटं आहे, मी अनेकदा सांगतो. गुणमिलन करू नका. कुंडली मिलन करून जर गेलं तर तुम्हाला खात्रीशीर संसार विवाह सौख्याची खात्री दिली जाते. आमचा विवाह हा गुणमिलनात 8 गुण 0 गुणापावतर जातो आणि मात्र कुंडली मिलनात 125च्या वर आम्हाला कुंडली मिलनात योग मिळालेला असल्याकारणाने आमचा संसार सुखाचा झाला आहे. मला 3 नातू आहे, 1 नात आहे. नातीला सुद्धा मुलगी झाली, म्हणजे मी आता आजोबाजो झालो होतो, आता पंजोबा पण झालेलो आहे. सुखाचा आहे, माझा संसार सुखाचा आहे. फक्त एवढं गम्य की मेडिकलच्या माध्यमातून माझी पत्नी हिरावून गेली. या विज्ञानाच्याच माध्यमातून त्यांनी स्वार्थाच्या माध्यमातून हिरावून गेली आणि मी एकटा पडलो. आता कर्मगतीचा हिशोब त्या बाबतीत त्यांना मिळणारच आहे याची मला खात्री आहे. मी त्याच्यावर विश्वास ठेवतो. असं होतं आपल्याला जर मला विचारायचं असेल तर जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण आणि आपल्याला जे काही तुमची विवाहाच्या बाबतीत प्रथम विवाह आहे, द्वितीय विवाह आहे, घटस्फोटित आहे, कोर्टामार्फत घटस्फोट झालेला आहे, खाजगीमार्फत झालेला आहे, ह्या अशा प्रकारची माहिती तुम्ही जर मला दिली तर व्हॉट्सअपद्वारे म्हणा का प्रत्यक्ष तुम्ही भेटीला आले तर भेटीच्या येण्यापूर्वी मात्र मोबाईल हवा. कारण माझे दौरे अधिक असतात हे लक्षात घ्या आणि परिपूर्ण आम्ही माहिती देतो. आता व्हॉट्सअपवर आम्ही 2 पानं टाकतो. एक तुमच्या स्पष्टीकरणाचं पानं असते आणि दुसरं उपासनेचं पान असते आणि त्याच्यानंतर मी व्हॉईस मेसेज टाकतो आणि एवढं परिपूर्ण असते, तुम्हाला विचारणं लागतच नाही. कारण 99% लोक मला विचारत नाही, कारण माझं परिपूर्ण मार्गदर्शन असते. आणि याच्यावर तुम्हाला काही मनामध्ये काही शंका असली, काही समजलं नाही, वाक्यरचना समजली नाही किंवा तुम्हाला अधिक माहिती हवी असली तर तुम्ही मला मन मोकळेपणे विचारू शकतात. त्याबद्दल वाद नाही. परिपूर्ण समाधान करणं हे आमचं कर्तव्य आम्ही मानतो. परंतु हे करत असताना मात्र हे सर्व एकाच वेळेला करावं, कारण पुन्हा आम्ही त्याविषयी सांगू शकत नाही. असमर्थ त्या बाबतीत आहोत. कारण की विचारणाऱ्यांची संख्या, ग्राहकांची संख्या, जातकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्या कारणाने आणि तुमचे कागदपत्र आम्ही आमच्या कधीही फाईलमध्ये ठेवत नाही. कारण ते एवढं ठेवणं माझं शक्य नाही. कारण मला एकटं काम करावं लागतं आहे, पत्नी नाही आहे, म्हणून सर्वस्व आणि वय 78 आहे हे लक्षात घ्या. असं आता विवाहाच्या बाबतीत परिपूर्ण मार्गदर्शन आम्ही करत असताना याच्यात काही उपासना ही आपण घरी करू शकतात. बाहेरगावी लावण्याची उपासना असते ती बाहेरगावी लावू शकतात. प्रत्यक्ष भेटीसाठी असेल तर अगोदर मोबाईल करूनच यावं हेच आमचं सांगणं असते. विवाहाच्या बाबतीत मात्र शुक्र ग्रह बघायचा असतो, गुरुग्रहाचा काही अवलंब करायचा नसतो. शुक्राचं भ्रमण जसं हे तुमच्या विवाहस्थानाकडे सरकत जाईल तसं तुम्हाला स्थळ येत जातील. त्याच्यात योग जर आला तर तुम्हाला नको ती स्थळं येतात आणि त्याच्यात समयोग जर असला आणि तो कुयोगात किंवा ग्रहणयोगात असला तर चांगली स्थळं तुम्हाला होकार नकार देत नाही आणि नकाराची स्थळं तुमच्या मागे लागतात असंही तुम्हाला बघायला मिळते. ते सगळं ग्रह योगानुसार बघायला मिळत असते. शुक्र या बाबतीत आपल्याला कार्य करत असतो. शुक्र
पुरुषाला स्त्रीविषयी आकर्षण राहतो, स्त्रीला पुरुषाविषयी आकर्षण लावतो. आकर्षण निर्माण झालं की प्रेम निर्माण होते आणि प्रेम निर्माण झालं की शुभमंगल सावधान होते. आणि एक अजूनही सांगायचं मला वाटते की शुक्रभ्रमणला गती देण्यासाठी काही उपासना आवश्यक असतात. त्या उपासना आपल्याला करून घ्याव्या लागतात. काहीच्या कुंडलीमध्ये जन्माची 7.5 असते, पुन्हा विवाह करतेवेळी पण 7.5 असते. तर 7.5ची गोष्ट होते ती सुखावह होत नाही. एखादं घर बांधलं, घर घेतलं, गाडी घेतली, वाहन घेतली, परीक्षा असली, विवाह झाला, संतती झाली, तर हे सुखावह नसते. पण त्याच्यासाठी काही मुदतपूर्व उपासना करून घेणंही उचित योग्य असते, परंतु त्याला विश्वास असायला हवा. माझ्या कार्यालयामार्फत 3 यंत्रसिद्धी आम्ही विनामूल्य देतो. अभिमंत्रित करून ते काच फ्रेम करून सर्वांना दिशेला शिलावायचे असे असते. याला जातीपातीचं बंधन नाही, धर्मीयाचं बंधन नाही. 6x11 इंचाचं पाकिट घ्या आणि त्याच्यावर आपला पत्ता लिहा. त्याच्यावर 25 रुपयाची पोस्टाची तिकीट उत्तम रीतीने चिटकवा आणि त्याच्यावर आपला पत्ता लिहा, माझा पत्ता. त्याच्यावर मुळीचं लिहू नका. पाकिटाची साईज 6x11 इंच हे लक्षात घ्या. आणि ते पाकिट माझ्याकडे तुम्ही स्पीड पोस्टाने पाठवून द्या. माझा जो दुसरा भाग आहे तो तुम्हाला यंत्रसिद्धी पाठवून देईल. असो, ज्यांना हवी असेल, श्रद्धा असेल त्यांनीच मागावी. आजच्या कार्याला इथेच समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि पुढच्या कार्यक्रमाला भेटूया. माझे व्हिडिओ, माझं मार्गदर्शन जर तुम्हाला आवडत असेल तर इतरांना शेअर करा. त्याच्यातून पुण्याचा लाभ घ्या. आपल्याला निश्चितच पुण्याची प्राप्ती होणार आहे. असो, मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, 98 500 15 55 8.